बसस्थानकासाठी भाकपचं मारेगावात उपोषण. शहरात बसस्थानकाचं बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मारेगावात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. 13 ऑगस्टपासून सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे नेते बंधू गोलर करीत आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. प्रशासनाच्या वतीने तोडगा निघालेला नाही, त्यामुळे हे उपोषण उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सुरूच राहणार आहे. जोपर्यंत बसस्थानकाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. भाजपचे नेते नेमू लोणे, व्यक्ती गोवरे, लता रावतेटे, रंजना टेकाम, निखाल शेट्टी त्याचे आंदोलन बेमुदत उपोषणाला बसले आहे. बसस्थानकाचे आंदोलन 2015 पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात सुरू केलेले आहे. आज 2024व्या वर्षात पदार्पण असून या आंदोलनाला सतत 10 वर्ष झालेली आहे आणि 21 वेळा आंदोलन केलं आहे. तर 21 वेळाच्या आंदोलनामध्ये कमीत कमी 2-4 वर्ष गेले नुसती जागा मिळवायला. त्यानंतर जागा मिळाल्यानंतर बांधकामाचा निधी नंतर 23-24 मध्ये बांधकाम निधीचं काम निपटलं. आता नुसतं बांधकामासाठी टेंडर काढण्यासाठी हे आंदोलन करावं लागलं. ही परिस्थिती आजच्या देशातल्या लोकप्रतिनिधींची आणि प्रशासकीय यंत्रणेच्या या त्यागामुळं दिनांक 13 तारखेपासून आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. 17/8ला आम्ही हे निवेदन दिलं, तेव्हा त्यांनी ही टेंडर काढलं तेव्हा काल तहसीलदार साहेब आता सर्व काही झालेलं आहे, तुम्ही उपोषण मागे घ्या. तरी पण आम्ही त्यांना बोललो की हे सर्व तुम्ही टेंडर कोणाला गेलं, यांचे ठेकेदार कोण आहे आणि उद्घाटन कधी करणार हे आम्हाला लेखी स्वरूपात देत नाही, तिथपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही अशी मी त्यांना ग्वाही दिली आणि इथेच थांबतो. धन्यवाद.